नमस्कार सर. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. प्रमोद बबन सोनवणे, हां मुक्काम पोस्ट नावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बरं, आता हे कांदे पाहतोय आपण. कधीची लागवड होती सर आणि किती दिवस झालेले आहेत काढून सांगा ना. हे मार्च मध्ये काढलेला आहे कांदा आपला. बर बर. म्हणजे लॉकडाऊनच्या पहिलेच थोडं 10 दिवस काढला होता. बरं, आज तारीख किती आहे सर? आज 27 सप्टेंबर. 27. ओके ओके ओके. आता तुम्ही ह्या पिकाला कांद्यासाठी काय काय टेक्नॉलॉजी वापरली सांगता का जरा? हा सॉइल चार्जरचं पूर्ण शेड्यूल वापरलं होतं. बर बर बर. म्हणजे ज्यावेळेस रान तयार केलं त्यावेळेस 10 बॅग कृषी अमृत टाकलं होतं. बर. 10 बॅग कृषी अमृत टाकून ते मिक्स करून सरी काढली होती. बर सरीवर बर. लावला होता. सरीवर कांदा होता का? सरी केली त्यांनी स्प्रिंकलर वापरलं होतं. बर 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 बर. आता तुम्ही 1 एकरसाठी काहीतरी किती बॅगा विकलेल्या आहेत यातल्या? इथल्या सुरुवातीच्या ज्या आहेत ना, म्हणजे पूर्ण जो काढला होता हां तर काय केलं आपण 2 टप्पे केले. बर. म्हणजे 10 गुंठ्याचं वापरलं नव्हतं सॉइल चार्जर. आणि ते म्हणजे ट्रायल साठी. बर. 30 गुंठ्याला वापरलं होतं, 10 गुंठ्याला वापरलंच नाही. बर. तो कांदा काय साईज पण आम्हाला पाहिजे तशी वाटली नाही आणि कलर वगैरे डल होता. ते 60 बॅग आम्ही विकल्या होत्या सुरुवातीला. बर बर बर. 1 एकरात तरी अंदाजे किती बॅग निघाली काय तुमची? त्या 60 पाठवल्या होत्या आणि नंतर ह्या तरी 200 भरायला पाहिजे. 200 एक 250 बॅगच्या आसपास ऍव्हरेज दिलं. बरं, आता 6 महिने झाले काढून, तरी खराब किती निघाला कांदा काय? आता हे वखरीमध्ये 1 ते 2% खराब निघतोय. बरं, आता आपण शेतकऱ्यांना उकरून दाखवून थोडं म्हणजे अजून वर नवडा. ओके ओके ओके. कुठंतरी म्हणजे 1,000 फक्त उगाच नॉर्मल म्हणजे कांदा फक्त कोंब आलेले आहेत कांदे. हा हा. कुठंतरी 1,000 म्हणजे ते पण असे खराब नाहीत, फक्त कोंब आले. कांदा आतमध्ये क्लिअर आहे पूर्ण. म्हणजे ते फक्त पाऊस जे साईडचे आहेत जाळी लागून साईडचे किंवा जे वरून आहेत ना असे थोडेसे ज्यांना म्हणजे हो आर्द्रतेमुळे म्हणजे असे मी कांदा खराब नाही कोणी. हा पूर्ण कांदा. आता तुम्ही काय काय वापरलं होतं म्हणजे याला? सुरुवातीला लागवडीपूर्वी ना 10 बॅग कृषी अमृत टाकलं. ते मिक्स करून सरी काढून घेतली. बर बर. सरीवर लावला होता? सरीवर लावला होता आपण. सरीवर लावून घेतला. मग त्यानंतर तणनाशक स्प्रे घेतला. लागवडीनंतर गोल आणि टार्गा घेतले. त्याच्यामध्ये 200 ml प्रतिपंप फ्रूट वापरलं होतं. बरं. ओके ओके ओके. फ्रूट वापरलं होतं. त्यानंतर कांदा चांगला रोमला. त्याच्यानंतर पहिली खुरपणी आली. बर बर. पहिल्या खुरपणीला मग 2 बॅग ग्रीन गुजरात वापरलं आणि त्याला सॉइलचं चोळून घेतलं, कोटिंग केलं म्हणजे थोडक्यात. त्याचा म्हणजे फायदा झाला तुम्हाला म्हणायचं. आणि त्याच्यावर रासायनिकचे काय फक्त 10-20 एक बॅग वापर. म्हणजे रासायनिक एकदम कमी प्रमाणात वापरली होती. म्हणजे अल्प म्हणजे 1 बॅग म्हणजे काहीच नाही. शेतकरी कमीत कमी एकरी एका पहिल्या खुरापणीला 4 बॅग आणि दुसऱ्या खुरापणीला कमीत कमी 4 बॅग तरी टाकतो मी. तुम्ही त्या पटीत काहीच टाकलेलं नाही. त्याच्यानंतर मग 2-2.5 महिन्याच कांदा झाला चांगला हे आलं सेट आल्यानंतर. बर बर. परत 2 बॅग कृषी अमृत ग्रीन गुजरात वापरलं होतं. त्याच्यावेळेस पण सॉइल चार्जरचं कोटिंग करून घेतलं. बर. आणि त्यावेळेस एक पोटॅची 1 बॅग वापरली होती फक्त. आणि फवारणी वगैरे बुरशीनाशक कीटकनाशक वगैरे? हा, कीटकनाशक बुरशीनाशक नॉर्मल 2 फवारण्या आलेल्या आहेत फक्त. हा, त्याच्यात पण सॉइल फ्रूट चार्जर वापरलेले. मायक्रोन्यूट्रनचे वगैरे 2 स्प्रे घेतले होते फक्त. असे वेगळे जास्त काही स्प्रे घेतलेच नव्हते. बर 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 बर. म्हणजे आता तुमच्या इथं आसपास शेजारी म्हणजे तुमच्या बरोबरच्या ज्यांनी कांदे काढलेले आहेत असे शेतकरी आहे का ज्यांनी ठेवलाय ना? आजची त्यांची परिस्थिती तुमची परिस्थिती काय म्हणजे? आहेत म्हणजे शेजारी भरपूर आहेत कांदे करणारे शेतकरी. आपण कमी आहे त्यांच्या तुलनेत. पण त्यांच्या वाकरी पण त्यांच्या प्रॉपर वाकरी आहेत. बरं. आणि आपली वाकर पाहिली तर आज म्हणजे फक्त हाय म्हणून हाय म्हणायचं. जर वारं जर जोरात आलं तर पार काहीच राहायचं नाही. ठेवायचे असं काही नियोजित नव्हतं. बर बर बर. ते लॉकडाऊन लागल्यानंतर मार्केट वगैरे बंद होते त्याच्यामुळे कांदा ठेवला. कांदा ठेवत नाही आपण. कांदा म्हणजे खराब झालेलाच नाही. काजळीचं प्रमाण पण नाही. काजळी जसं तुम्हाला म्हटलं 1-2% फक्त कुठंतरी म्हणजे एखाद्या काजळी हा एक कांदा हा असं कुठंतरी काजळी नाही तर कांदा हा असं क्लिअरच कांदा निघतोय. बरोबर बरोबर. कांदा पूर्ण क्लिअरच आहे. काजळीचं प्रमाण कमी आहे. आता मार्केटला पाठवलं होतं काय रेटने गेला? आता मार्केटला पाठवला होता त्या दिवशी 40 बॅगच पाठवल्या होत्या. बर. नगर मार्केटला. बरोबर. 33 रुपये नंबर 1 क्वालिटी. म्हणजे एक नंबरनीच कांदा गेला माहिती. त्या दिवशी 35 रुपये हायेस्ट झालं. आणि खराब किती बॅग बरं पाठवले होते म्हणले? 40 बॅग झाले. आणि खराब किती निघाल त्याच्यात? 40 बॅग मध्ये फार तर 2 गमेली खराब निघाला असेल. 2 ते 3 गमेली.
ते पण आम्ही प्रतवारी काय केली नव्हती ना, त्याच्यामुळे डेंगळा जो आहे डेंगळा म्हणजे कोंब आलेले वगैरे म्हणजे कुठेतरी खराब झाले. प्रतवारी ठेवायचा विचार नव्हता तेव्हा, प्रतवारी काय सगळा सरसकट ठेवला. बरोबर. आता इथं आसपासचे जे परिसरातले शेतकरी यांना तुम्ही काय सांगाल? नाही, ज्यांना कांदा ठेवायचा आहे किंवा चांगल्या प्रतीचा पिकवायचा आहे त्यांनी सॉइल चार्जर वापरावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ते पण पूर्ण वापरावं नाही. काय शेतकऱ्यांचं कसं असतं, त्यांनी वापरलं मी आपण वापराय, त्यांनी पण आम्ही जसं ट्रायल बेसवर बरोबर वापरलं नाही किंवा 30 गुंठ्याला वापरलं आणि त्यांनी उलट गेलं 10 गुंठ्याला वापरावं, 30 गुंठ्याला वापरू नये. ज्यावेळेस त्यांना रिझल्ट दिसेल, फार 1 महिन्यानंतर रिझल्ट दिसतोच. बरोबर. ओके. मी म्हणतो की रोपापासून जर वापरलं तर त्याचा आणखीन फायदा. बरोबर. जसं आपण लागवडीपूर्वी कृषी अमृत टाकलं होतं तसं रोपाला जर टाकलं तर त्याचा आणखीन फायदा होईल असं वाटतं. कारण या वर्षी आम्ही शेड्यूल मध्ये ते करणार रोपापासूनच वापरायचं. बरोबर. आता तुम्ही डाळिंबाला पण वापरताय. डाळिंबाला 2-3 आणि कांदा तुम्ही बोलले की स्प्रिंकलर होता, तर स्प्रिंकलरचं काय जरा सांगा ना. म्हणजे स्प्रिंकलर आता आसपासचे जे शेतकरी त्यांचं काय म्हणणे, स्प्रिंकलर वापरल्यानंतर कांद्याच्या गाभ्यात पाणी उतरतं आणि कांदा खराब होतो. आम्ही ते वापरतो कंटिन्यू. आता स्प्रिंकलर सगळ्या प्रकारचे स्प्रिंकलर आहेत. याला मायक्रो स्प्रिंकलर वापरलं होतं, कंटिन्यू त्यानेच पाणी दिलं. पण कांदा असा कुठं खराब झाला नाही किंवा काय नाही. म्हणजे गाभ्यात पाणी शिरल्यामुळे कांदा खराब होतोय बरेच जणांचं म्हणणं आहे. पण आता तुमचा काय अनुभव आला त्याच्याबद्दल? नाही, आम्हाला तर असं पुढे जाणवलं नाही की स्प्रिंकलरचा काही इफेक्ट होतो किंवा गाभ्यात पाणी उतरतं. म्हणजे चांगल्या प्रतीचा कांदा राहिला तुमच्या. कांदा होतो. ओके. थँक्यू सर. धन्यवाद.